माझा दीर रोज त्याच्या बायकोला मारायचा आणि त्याच्या बायकोच्या रडण्याचा आवाज माझ्या रूमपर्यंत यायचा. कधीकधी मला हा विचार करून राग यायचा की माझा दीर इतका निर्दयी माणूस कसा आहे. कोणत्या गोष्टीमुळे रोज त्या दोघांमध्ये भांडण होतं. अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टींवर दोघं जण रोजच भांडण करतात. परंतु माझ्या नवऱ्याने मला सक्त ताकीद दिली होती की तू त्या दोघांच्या मध्ये काहीच बोलू नकोस. एका रात्री माझ्या नवऱ्याने मला मनाई केल्यानंतर सुद्धा मी दीराच्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मी जे काही पाहिलं ते बघून मला खूप मोठा धक्का बसला. कधीकधी आपण जो विचार करतो तसं असतं असं मुळीच नाही. सर्व काही उलट असतं. माझ्यासोबत पण असंच काहीतरी झालं. जेव्हा माझ्या आईवडिलांनी माझं लग्न अमोलसोबत ठरवलं तेव्हा सर्व मुलींप्रमाणे मी सुद्धा खूप खुश होते आणि खूप सारी स्वप्न डोळ्यात सजवून लग्नाची वाट पाहत होते. मी फक्त लग्न अगोदर एकदाच अमोलला भेटले होते. तेव्हा ते माझ्या घरी मला पाहायला आले होते आणि त्यांना पाहता क्षणी ते मला आवडले होते. आज पुन्हा आमच्या दोघांची भेट होणार होती कारण आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. नवरी बनून मी माझ्या रूममध्ये अमोलची वाट बघत बसले होते. मी माझ्या रूमला खूप निरखून पाहिलं तेव्हा आमची रूम खूप साऱ्या फुलांनी सजवण्यात आली होती आणि माझ्या पूर्ण रूममध्ये फुलांचा सुगंध दरवळत होता. हे बघून मला खूप आनंद होत होता की मी किती नशीबवान आहे. माझ्यावर एवढं प्रेम करणारा नवरा मला मिळाला आहे. त्यांनी माझ्या वाटेवर फुले पसरवली आहेत. मी अमोलबद्दल विचार करून खूप खुश होते की अचानक मला कोणाच्या तरी रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. रडण्याच्या आवाजाने मी खूप घाबरून गेले होते. काही वेळापूर्वीच मी माझ्या स्वप्नात हरवले होते. मी माझ्या स्वप्नातल्या एका वेगळ्याच दुनियेत गुंतून गेले होते. परंतु त्या रडण्याच्या आवाजाने मी त्या स्वप्नातून बाहेर आली होती. माहीत नाही माझ्या सासरी काय झालं होतं की ज्यामुळे एका बाईचा खूप मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. तो रडण्याचा आवाज ऐकून रूममध्ये थांबणं माझ्यासाठी खूप मुश्किल झालं होतं. मी खूप घाबरली होती. मी विचार करत होते की बाहेर जाऊन बघावं की नेमकं काय झालं आहे. परंतु मी असं लगेच उठून बाहेर जाऊ शकत नव्हते कारण मी नवीन नवरी होती आणि मी माझ्या नवऱ्याची वाट बघत होते. तेवढ्यात माझा नवरा रूममध्ये आला आणि जेव्हा त्यांनी मला असं नवरीच्या रूपात पाहिलं तेव्हा ते माझ्याकडे बघतच राहिले. ते माझ्याजवळ येऊन बसले आणि माझा हात हातात घेऊन मला म्हणू लागले, तू किती सुंदर दिसत आहेस आणि लग्नाच्या या लाल शालूमध्ये तू तर खूपच छान दिसत आहेस. माझा नवरा माझं खूप कौतुक करत होता परंतु मला त्या बाईच्या रडण्याच्या आवाजाने खूप घाबरल्यासारखं वाटत होतं. माझ्या चेहऱ्यावर परेशानी बघून माझा नवरा समजून गेला होता की मी काहीतरी विचार करत आहे. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला म्हटलं, तू परेशान होऊ नकोस. या घरात सर्वजण आपापल्या मर्जीने जीवन जगतात आणि तुला कोणामध्ये पडायची काहीच गरज नाही. मी माझ्या नवऱ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि विचारलं की ही कोण बाई आहे जी इतकं जोरजोराने रडत आहे. माझ्या नवऱ्याने सांगितलं की माझी जाऊ आहे आणि ती रोज रात्री अशाच प्रकारे रडते. खरं तर माझ्या लहान दीराचं लग्न माझ्या अगोदर झालं होतं. माझा नवरा माझ्या सासूचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळेच घराची सर्व जिम्मेदारी त्यांच्यावर होती. माझा नवरा म्हणाला की ही भानगड त्या दोघा नवरा बायकोमधली आहे. तू त्यांच्यावर लक्ष देऊ नकोस. तू तर फक्त माझ्यावर लक्ष दे. आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. तुला फक्त माझ्याबद्दल विचार करायला पाहिजे. एवढं म्हणून माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागला. मी अमोलच्या बोलण्यामध्ये अशी काय गुंतून गेले होते की मला त्या बाईच्या रडण्याचा आवाज आता येत नव्हता. अमोल माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे प्रेम मी अनुभवत होते. माझं आणि अमोलचं अरेंज मॅरेज होतं. अमोल आणि त्यांची आई स्वतः माझ्यासाठी स्थळ घेऊन माझ्या घरी आले होते आणि त्यांच्या पसंतीने मला या घरी सून बनवून घेऊन आल्या होत्या. मी विचार करत होते की माहीत नाही की मी अमोलला आवडेल की नाही. परंतु अमोलने तर पहिल्या भेटीतच मला सांगितलं की ते माझ्यावर खूप प्रेम करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हा माझी लहान जाऊ घरातील कामं करत होती. मी विचार केला की तिला विचारावं की ती रात्री का रडत होती. तिला काय झालं होतं. तू अशा प्रकारे का रडत होतीस. परंतु नंतर मी विचार केला की मी असं अचानक विचारल्यामुळे तिला वाईट वाटू शकतं. त्यामुळे मी तिला काहीच विचारलं नाही. माझ्या सासूने मला नाश्ता करण्यासाठी बोलावलं. तेव्हा मी थोडं लाजतच नाश्ता करण्यासाठी खुर्चीवर जाऊन बसले आणि समोर बसलेल्या माझ्या लहान दीराकडे बघू लागले आणि विचार करू लागले की माहीत नाही तो आपल्या बायकोसोबत असा का वागत असतो. मला त्याला बघून खूप राग येत होता. परंतु घरातील सर्व लोक खूप नॉर्मल होते
असं वाटत होतं जणू रात्री काहीच झालं नाही. नाश्ता केल्यानंतर माझ्या घरचे मला घेण्यासाठी आले. मी माझ्या घरच्यांसोबत माझ्या माहेरी निघून गेले. मी जेव्हा माहेरी जात होते तेव्हा अमोल माझ्याकडे आले आणि मला खूप प्रेमाने म्हणाले की मी तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. संध्याकाळी मी तुला घेण्यासाठी येईल. अमोलचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. माहेरी गेल्यानंतर मी माझ्या बहीण भावांना भेटले. माझे आई वडील मला बघून खूप खुश झाले. मला विचारू लागले की तुझ्या सासरचे लोक कसे आहेत आणि अमोल तुला कसा वाटला. मी माझ्या घरच्या लोकांना सांगितलं की माझ्या सासरचे लोक खूपच चांगले आहेत आणि अमोलसुद्धा मला खूप आवडला. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा माझी सासू मला घेण्यासाठी माझ्या घरी आली. माझ्या आईने सासूला विचारलं की अमोल का आले नाहीत. तेव्हा माझ्या सासूने खूप विचित्र उत्तर दिलं आणि म्हणू लागली की मी आले किंवा अमोल आला याने काय फरक पडणार आहे. प्रियाला तर घरीच घेऊन जाणार आहे. अमोलला न आलेलं पाहून मी खूप उदास झाले. मी खूप आतुरतेने अमोलची वाट बघत होते. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. मी माझ्या सासूसोबत माझ्या सासरी आले. सासरी आल्यानंतर काही वेळ मी माझ्या सासरच्या लोकांसोबत बसले आणि जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की अमोल बेडवर झोपले होते. हे बघून मी रागातच अमोलला विचारलं की तुम्ही मला घेण्यासाठी का आले नाहीत. तेव्हा अमोल म्हणाले की हीच आमच्या घरची पद्धत आहे. असं म्हणून त्यांनी मला त्यांच्याकडे ओढून घेतलं. मी त्यांना म्हटलं की मला सोडा, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही. तेव्हा ते म्हणाले तू माझ्यावर नाराज आहेस का. मी तुझी नाराजी आत्ताच दूर करतो. ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलू लागले. मला म्हणू लागले की माझ्याशिवाय त्यांचं मन लागत नव्हतं. ते खूप आतुरतेने माझी वाट बघत होते. आम्ही बोलतच होतो की तेवढ्यात पुन्हा एकदा माझ्या लहान जाऊबाईचा रडण्याचा आवाज येऊ लागला. रडण्याचा आवाज ऐकून मी खूप हैराण झाले आणि विचार करू लागले की अशी कोणती गोष्ट आहे की माझी जाऊ रोज रात्री रडत असते. मी अमोलला विचारलं तेव्हा ते म्हणू लागले मी तुला अगोदरच सांगितलं आहे, तू त्या नवरा बायकोच्या भानगडीमध्ये पडू नकोस. ती त्यांच्या दोघांची गोष्ट आहे. तू त्यांच्यापासून दूरच राहा. ते काहीही करतील, आपल्याला त्यांचं काहीच देणं घेणं नाही. तू फक्त माझ्यावर लक्ष दे. परंतु मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. हा विचार करतच मी झोपून गेले आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला माझी तब्येत जरा बिघडल्यासारखी वाटत होती. त्यानंतर मी तयार झाले आणि नाश्त्यासाठी बाहेर आले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा कालच्या सारखंच माझी जाऊ सर्वांसाठी नाश्ता बनवत होती. माझी सासू जावेला कोणत्या तरी गोष्टीवरून रागावत होती. माझा दीरसुद्धा तिथेच बसून सर्व काही ऐकत होता, परंतु त्याच्या आईला तो काहीच बोलत नव्हता. आता माझ्या लग्नाला 2 आठवडे झाले होते, परंतु या 2 आठवड्यात अमोलने एकदा सुद्धा माझ्यासोबत बसून जेवण केलं नव्हतं. कारण इथे नवरा बायकोंनी सोबत बसून जेवण करणं चुकीचं मानलं जात होतं. माझ्या सासरी खूप विचित्र नियम होते. मी तर माझ्या सासूसमोर बोलूसुद्धा शकत नव्हते, कारण अमोलने मला सक्त ताकीद दिली होती. अमोलसुद्धा त्यांच्या आईसमोर माझ्याशी बोलत नव्हते आणि रूममध्ये येताच ते माझ्यावर खूप प्रेम करायचे, जणू माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही. आणि जेव्हा मी अमोलला बाहेर जाण्यासाठी म्हणायचे तेव्हा अमोल या गोष्टीला स्पष्ट नकार द्यायचे. त्यांचं हे असं बोलणं ऐकून मला खूप विचित्र वाटायचं. एके दिवशी माझी मैत्रीण माझ्या घरी आली आणि माझ्या सासूला विचारून मला घेऊन ती मार्केटमध्ये गेली. मी मार्केटमध्ये गेले तेव्हा पाहिलं की अमोल माझी वाट बघत होते. तिथूनच अमोल मला फिरण्यासाठी घेऊन गेले. आम्ही पूर्ण दिवस फिरत होतो आणि संध्याकाळचे जेवणसुद्धा आम्ही बाहेर हॉटेलमध्ये सोबतच केलं. त्यानंतर अमोलने मला माझ्या मैत्रिणीच्या घरी सोडलं. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींसोबतच घरी परत आले. मला अमोलचं असं वागणं समजत नव्हतं. त्यांनी मला ताकीद दिली होती की याबद्दल कोणालाही सांगू नकोस. मी सुद्धा ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. माझी सासू माझ्यावर खूप खुश होती. ती मला कधीच काही म्हणत नव्हती, परंतु माझ्या जावेवर मात्र माझी सासू सतत नाराज असायची आणि तिला सतत टोमणे मारायची. रोज रात्री माझ्या जावेच्या रडण्याचा आवाज यायचा आणि मी त्या आवाजाने खूप घाबरायची. जेव्हा अमोल माझा उदास चेहरा बघायचे तेव्हा ती माझ्यावर नाराज होऊन मला म्हणायचे की तू या आवाजावर लक्ष का देतेस. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या भावासोबत या विषयावर बोलत का नाही. ते नवरा बायको रोज रात्री अशा प्रकारे भांडण का करतात. तुम्ही त्या दोघांमध्ये मध्यस्थी करून भांडण्याचं कारण का विचारत नाही. तेव्हा अमोल म्हणाले की मला याची काहीच गरज वाटत नाही. ती त्या दोघांमधली गोष्ट आहे.
आणि आई या घरातली मोठी आहे, तेव्हा आईच ठरवेल की काय करायचं आहे. मी विचार केला की अमोल बरोबर म्हणत आहेत. शेवटी माझ्या सासूलाच हे सगळं बघावं लागेल आणि त्यांचे जे भांडण आहे ते संपवावे लागेल. मी जेव्हा पण माझ्या दिराला बघायचे तेव्हा मला त्याचा खूप राग यायचा आणि मी विचार करायचे की दोघा भावांमध्ये किती फरक आहे. एक आहे जो आपल्या बायकोवर किती अत्याचार करतो, तिला रोज मारतो, आणि एक जो माझा नवरा आहे तो माझ्यावर जीव ओवाळून टाकतो आणि माझ्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतो. ते तर मला त्यांच्या डोळ्यासमोरून एका क्षणासाठी सुद्धा दूर जाऊ देत नाहीत. आणि माझा दीर माहीत नाही त्याच्या बायकोवर इतका अत्याचार का करतो आणि त्याची बायको त्याला काहीच का म्हणत नाही. एके दिवशी अमोल मला म्हणाले की मी माझ्या मित्राच्या लग्नाला जात आहे. मी त्यांना म्हटलं की मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. तेव्हा ते मला म्हणाले, आमच्या इथे घरातील मुली सुना बाहेर लग्नाला जात नाही. हे ऐकून मी गप्प बसले. त्यानंतर अमोल एकटेच त्यांच्या मित्राच्या लग्नाला निघून गेले. मी माझ्या रूममध्ये जाऊन बेडवर पडून अमोलच्या आठवणीत हरून गेले. तेवढ्यात रोजच्या प्रमाणे मला आजसुद्धा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी खूप प्रयत्न केला की त्या आवाजाकडे लक्ष द्यायचं नाही, परंतु माझी इच्छा असून सुद्धा मी असं करू शकले नाही. राहून राहून माझं लक्ष त्या आवाजाकडे जात होतं. जर आता अमोल असते तर त्यांनी मला त्यांच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं असतं, परंतु आज अमोल सुद्धा घरी नव्हते. माझ्याकडे हीच मोठी संधी होती. मी विचार केला की मला जाऊन बघायला पाहिजे की त्यांच्या रूममध्ये नेमकं काय घडत असतं. मी गुपचूप माझ्या रूममधून बाहेर आले, म्हणजे माझ्या सासूला समजणार नाही, आणि दबक्या पावलांनी माझ्या दिराच्या रूमकडे जाऊ लागले. मी रूमजवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या दरवाजाला कडी लावलेली नव्हती. मी थोडं घाबरत घाबरत त्या रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जे दृश्य मी पाहिलं ते पाहून मी पूर्णपणे हादरून गेले. मी बघतच राहिले की नेमकी भानगड काय आहे. माझा दीर आणि माझी जाऊ मला त्यांच्या रूममध्ये असं अचानक पाहून खूप घाबरले. त्यांनी विचारसुद्धा केला नसेल की मी अशा प्रकारे अचानक त्यांच्या रूममध्ये येईल. रूममधील दृश्य असं होतं की मी माझ्या डोळ्यांवर विश्वासच ठेवू शकत नव्हते. आतमध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की माझा दीर आणि माझी जाऊ आरामात बसून एकमेकांना खूप प्रेमाने खाऊ घालत होते आणि त्यांच्याजवळ एक मोबाईल ठेवण्यात आला होता ज्यामधून रडण्याचा आवाज येत होता. आणि हा रडण्याचा आवाज माझ्या जावेचा होता. मला बघून माझ्या जावेने मला आतमध्ये बोलावून घेतलं आणि तिच्याजवळ बसवलं. मी तर खूप हैराण होऊन माझ्या जावेकडे आणि माझ्या दिराकडे बघत होते आणि काही वेळ गप्पच बसले होते. आम्ही सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो. त्यानंतर मी माझ्या दिराला आणि जावेला विचारलं की हे सर्व काय आहे, मला तर काहीच समजत नाही. तुम्ही रोज इतके मोठमोठ्याने रडता आणि तुमच्या रडण्याने कोणालाच फरक पडत नाही. मी तर तुमच्या दोघांचं भांडण संपवण्यासाठी आणि त्यांच्यावर काहीतरी उपाय काढण्यासाठी आले होते, परंतु इथे तर काही दुसरंच चालू आहे. तुम्ही दोघे मला सांगाल का की नेमकं प्रकरण काय आहे, का मग मी सासूबाईला याबद्दल विचारू. मी असं म्हणताच माझी जाऊ मला थांबवू लागली. त्यानंतर माझ्या जावेने मला सांगितलं, मी आणि तुमच्या दिराने लव्ह मॅरेज केलं होतं. आम्ही दोघे एकमेकांसोबत कॉलेजमध्ये शिकत होतो, परंतु इथे या घरी लव्ह मॅरेज करण्यासाठी परवानगी नाही. जेव्हा तुमचा दीर मला या घरात माझ्यासोबत लग्न करून मला घेऊन आले तेव्हा माझ्या सासूने माझं जगणं मुश्किल करून टाकलं. ती दिवस रात्र हाच प्रयत्न करायची की आमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं आणि त्यांनी मला सोडून द्यावं. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्या सासूच्या पसंतीने एखाद्या मुलीशी लग्न करावं. त्यामुळे माझी सासू सतत माझ्या कामांमध्ये चुका शोधून काढते. कधी म्हणते की मी बनवलेलं जेवण खराब आहे, तर कधी म्हणते की मी माझ्या नवऱ्याची अजिबात काळजी घेत नाही. सतत ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मला बोलत असते. माझ्या नवऱ्याला म्हणत असते की तुझी बायको कोणत्याच कामाची नाही, तिला काहीच येत नाही, तिच्या आई वडिलांनी तिला काहीच शिकवलं नाही. माझं म्हणणं आहे, तू तिला सोडून दे, मी तुझं लग्न खूप चांगल्या मुलीशी करून देईल. परंतु आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सासूबाईंनी खूप प्रयत्न करून सुद्धा त्या आमच्या दोघांतलं प्रेम करू शकल्या नाहीत. सासूबाई मला रोज टोमणे देतात आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत मला रागवत असतात. जेव्हा आम्ही दोघे मिळून बाहेर जेवण करण्यासाठी जायचो तेव्हा माझी सासू मला खूप बरं वाईट बोलायची. त्या म्हणायच्या की माझ्या मुलाला हिने हिरावून घेतलं, माझ्या घरात ही फूट पाडत आहे. परंतु मी मात्र सर्व काही शांतपणे ऐकून घेत होते. मी कधीच त्यांना उलटं उत्तर दिलं नाही. एके दिवशी आमच्या दोघांचं एका छोट्या गोष्टीवरून खूप कडाक्याचं भांडण झालं. हे बघून सासूबाई खूप खुश झाल्या आणि त्या दिवशी त्या मला काहीच म्हणाल्या नाहीत. तेव्हा मला समजलं की माझ्या सासूला हेच सर्व पाहिजे आहे
की आम्ही दोघं रोज एकमेकांशी भांडण करावं आणि आम्ही एकमेकांशी बोलू नये, आम्ही कधीच आनंदी राहू नये. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला की आपण सगळ्यांसमोर असताना सतत भांडण करायचं आणि एकमेकांसोबत बोलायचं नाही. त्यामुळे सगळ्यांना असं वाटेल की आपल्या दोघांमध्ये खूप भांडण होत असतं आणि आपण दोघं एकमेकांमुळे खुश नाही. जेव्हा आम्ही दोघांनी हे सर्व करायला सुरुवात केली तेव्हा सासूबाईंना वाटलं की तो त्याच्या बायकोला मुळीच किंमत देत नाही. तो सतत मला मारत असतो, माझ्यावर अत्याचार करत असतो. हा विचार करून ती खूप खुश राहू लागली आणि त्यानंतर त्यांनी मला टोमणे द्यायचे सुद्धा बंद केले. तेव्हापासून आम्ही हे सर्व सुरू केलं आहे. आम्ही सर्वांसमोर अशाच प्रकारे राहतो. त्यामुळे सर्वांना हेच वाटतं की आम्ही एकमेकांमुळे मुळीच खुश नाही, परंतु आम्ही दोघे तर एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. अमोलला सुद्धा सर्व माहीत आहे. तो खूप समजदार आहे. त्यामुळे ती आईसमोर तुझ्याशी काहीच बोलत नाही आणि तो आईच्या कोणत्याच प्रश्नाचं उलटं उत्तर देत नाही. कारण जर आईला समजलं की तो तुझ्यावर खूप खुश आहे तर मग ती तुझं सुद्धा जगणं मुश्किल करून टाकेल. हे सर्व ऐकून मी खूप खुश झाले आणि मी माझ्या जावेला मिठी मारली. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये परत आले आणि खूप उशिरा रात्री जेव्हा अमोल घरी परत आले तेव्हा ते माझ्यासाठी येताना बर्गर घेऊन आले होते. आज मी ही गोष्ट नोटीस केली होती की अमोल जेव्हा पण माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचे तेव्हा ते लपून घेऊन येत होते. रूममध्ये येताच अमोलने मला मिठी मारली. मी गालातल्या गालात हसत होते. मी मनातल्या मनात विचार करत होते की एक आई सुद्धा अशी असू शकते का जी आपल्या मुलांच्या आनंदामध्ये आनंदी होऊ शकत नाही. जेव्हा आईच अशी असेल तर मुलांना त्यातून काही ना काही मार्ग काढावाच लागतो. त्यामुळे या दोघा भावांनी हा मार्ग निवडला होता. ते त्यांच्या आईसमोर त्यांच्या आईच्या मर्जीत राहायचे, ज्यामुळे त्यांची आई त्यांच्यावर खुश होईल. आणि रूममध्ये तर ते आपापल्या बायकांना खुश करायचे. कधी कधी नातं टिकवण्यासाठी आपल्याला असं पाऊल उचलावं लागतं. मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ ज्यांनी पण शेवटपर्यंत बघितला त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.